मी आणि आरू निघालो होतो गावाला. तसं मला लगेच अख्खा परिवार निघाला गावाला. पण मी आणि आरू पेशल आहेत म्हणून आमच्या दोघांचं नाव मी घेतलं. तर आम्ही निघालो होतो सोलापूरला. म्हणजे आमच्या आत्याच्या पोरीचा सुपारी फोडायचा कार्यक्रम होता. म्हणून आमची सवारी निघाली होती सोलापुरात. त्यांना म्हणलं पटकन झाला. आधीच खूप उशीर झालेला म्हणून पटकन म्हणलं गाडीत बसा आणि तुम्ही काय टाईमपास करू नका बायांनो. मला पहिलं आपल्याला लवकर पोहोचायचं आधीच खूप उशीर झालेला आहे. मला आता गाडीत बसल्यावर म्हणलं गाणे ऐकल्याशिवाय गाडीमध्ये बसू वाटत नाही. पहिलं म्हणलं गाडीला भरून डिझेल पाजावं लागेल. नाहीतर कुठं रस्त्यामध्ये आपल्याला धोका देईन काय सांगता येत नाही. म्हणून गाडीला म्हणलं तुला जेवढं डिझेल लागतं तेवढं पी. काय तू मागं पुढे बघू नको. आम्ही तुला जेवढं पाहिजे ना तेवढं पाजायला बसला. तू फक्त तू कुठं आम्हाला धोका देऊ नको. तिने बी आम्हाला मस्तपैकी कार्यक्रमात असं पोहोचून दिलं. तिने बी आम्हाला कुठे धोका दिला नाही. कारण आम्ही तिला पोट भरून डिझेल पाजलं होतं. म्हणून आम्हाला कुठे धोका मिळाला नाही. आता आमच्या आवडीची शोध मोहीम चालू होती. माझी दीदी कुठे आहे? माझी दीदी कुठे आहे? म्हणलं तिथं जाऊ द्या. आधी पोटातले कावळे ओरडायला लागले होते. मला पहिले पोहे खाऊन घेऊ, नंतर आपण चहा पिऊ मस्तपैकी. पण पोहे बी खाऊन घेतले नसतं मस्तपैकी 1 कप आपला चहा पण पिऊन घेतला. म्हणलं आता काही टेन्शन नाही, डोकं शांत झालं. आणि दोघी बहिणी मिळाल्या. म्हणलं अरे हे 2 दिवस नाही भेटले यांनी दाखवले की आम्ही 4-4 महिने 5-5 महिने एकमेकीला भेटले नाही. बहिणी-बहिणीचं प्रेमच लय वेगळं असतं. आता आत्याचा मुलगा, मामाचा मुलगा सगळे लहान लेकरं भेळलेली होती. म्हणून आता ह्यांच्या घरामध्ये काय नुसता कालवाच होता. म्हणलं आता ह्यांना बाहेर नेऊन सोडावं लागेल. कार्यक्रम सुरू व्हायला लागलाय. वर कार्यक्रम तर तेवढा ₹100 झाला होता. कोणता बी कार्यक्रम सुरू करायचा म्हणलं की पहिले गणपती बाप्पाची आरती केल्याशिवाय कोणता कार्यक्रम सुरू होत नाही. म्हणून पहिलं मस्तपैकी गणपती बाप्पाची आरती करून घेतली. नंतर मस्तपैकी सुपारी बी फोडून झाली. सुपारी फुटली आणि आमच्या आत्याच्या पोरीचं लग्न ठरलं. आता आमच्या आत्याच्या पोरीचं लग्न ठरलं. आता तिचे फोटो काढल्याशिवाय ती काय म्हणे, "आता तुझ्याकडे एक ड्युटी तू आता फोटोच काढायचे." त्याला म्हणलं, "बाबा फोटो काढतो पण मला लय जोराची भूक लागली आधी. तुला नंतर फोटो काढतो." म्हणजे मोबाईल तिथे ठेवून दिला आणि गेलो पहिले मस्तपैकी जेवण करायला. कारण कावळे ओरडायला लागले हो पोटात. पहिले पोटपूजा नंतर काय असेल ती जाऊ द्या. ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. टाटा बाय.